घोषित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाहीये, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टोक्ती दिली आहे। ठरलेल्या वेळेतच निवडणुका होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। न्यायालय नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आता ठरल्याप्रमाणेच होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय कुठे आणि किती आरक्षण आहे। नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीमध्ये 78%, नाशिकमध्ये 71%, धुळ्यामध्ये 73%, अमरावतीमध्ये 66%, चंद्रपूरमध्ये 63%, यवतमाळमध्ये 59%, अकोल्यात 58%, तर नागपुरात 57%, ठाण्यात आणि गोंदियामध्ये 57%, तर वाशिम आणि नांदेडमध्ये 56% आरक्षण हे देण्यात आलेलं आहे। तर आम्हाला त्यास हरकत नाही आणि त्याचा दुजारा जो आहे तो सरकारकडून पण दिला गेला होता आणि बाकीच्या ज्या वेगवेगळ्या ज्या पार्टीज होत्या त्या लोकांनी सुद्धा त्याला जे आहे मान्यता दिली आणि त्यानुसार कोर्टाने आदेश दिले की भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या त्याच धर्तीवर निवडणुका घेण्यास हरकत नाही आणि म्हणूनच ह्या निवडणुका ज्या आहे आता पार पडत आहे। परंतु आता ह्या निवडणुका घेण्याच्या दरम्यान काही लोक परत जे आहे कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये मांडलं की काही ठिकाणीचं रिझर्वेशन जे आहे हे 50%च्या पुढे ओलांडलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर जो आहे काही लोकांचा आक्षेप आहे की 50%च्या पुढे जाता कामा नये आणि म्हणून कोर्टाने जे आहे त्याच्याबद्दलची विचारणा केली होती। इलेक्शन कमिशनकडे पण विचारणा केली होती। इलेक्शन कमिशनने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, परंतु आज त्याच्यावर खऱ्या अर्थाने मुख्य निर्णय होणार होता, त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार होत्या। त्या जसं आपल्याकडून जे मला माहिती मिळते, कारण मी प्रत्यक्षात अजून माहिती घेतली नाही, की कोर्टाने जे आहे ती जानेवारीमध्ये जे आहे 3 बेंच ह्याच्या बेंच समोर जे आहे मॅटर ठेवलेलं आहे। तोपर्यंत जे आहे निवडणुका घेण्यास बंदी नाही असंही आपण जे सांगता आहात, परंतु त्याच्यामध्ये ही अट बरोबर आहे की 50%च्या आतमध्ये जे आहेत हे निवडणुका घ्यायला आमची सुद्धा हरकत नाही। फक्त 27% रिझर्वेशनला पुढे धोका होता कामा नाही। कोर्टाने आज निरीक्षण असं नोंदवलं की 57 ठिकाणी जी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे, ज्यावेळेस आम्ही अंतिम निर्णय देऊ तो निर्णय बांधील असेल, म्हणजे जर कदाचित सुप्रीम कोर्ट त्या टायमाला जे आहे तर मग काय गडबड होऊ बरोबर आहे। नाही बरोबर आहे। आता असं आहे की हा निर्णय हा गेल्या ऑर्डरमध्ये पण कोर्टाने हे म्हटलेलं होतं की आम्ही आता जरी ह्या निवडणुका झाल्या तरी त्याच्या मेन पेटिशनच्या आउटकम नंतर ह्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ। आता त्या टायमाला जेव्हा हे मॅटर येईल आणि इलेक्शन कमिशन जे आहे त्यावेळेस काय बाजू मांडते, शासन त्याकडून काय बाजू मांडली जाते किंवा हे कशा पद्धतीचं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि ते कसं 50%च्या आत एका वर आहे, त्यानंतर त्याच्यावर जे आपल्या भाष्य करतात। फुलेवाडा जो आहे तो समता परिषदेना देखभालीसाठी देण्यात अशा पद्धतीची चर्चा नक्की विरोध होते। भूमिका काय तेव्हा गेल्या 4-5 वर्षापूर्वी जे आम्ही जे आहे ना या फुलेवाड्याच्या देखभालीकरता आम्ही मागणी केली होती, परंतु काही कारणावश ते अजून झाले नाही, कारण का शेवटी पुरातत्व विभाग जे आहे फार काटेकोरपणे जे आहे हे त्याचं पालन करत असतं। परंतु आता निश्चित कुठेतरी काही मुवमेंट झाली असेल आणि हे कळालं असेल, परंतु काही लोकांना जे आहे कधी कधी जे चांगलं काम बघवत नाही आणि त्यांच्या पोटात दुखतं अशातला प्रकार आहे। आता आपण बघताय की ह्या फुलेवाड्याचं जे आहे संगोपन, रिनोव्हेशन आणि त्याचं संवर्धन जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी 93 साली केलं आणि या देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशासाठी अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला। त्यानंतर दरवर्षी जे आहे महात्मा फुले समता परिषदेतर्फे जयंती, पुण्यतिथी व इथे सावित्रीबाई फुले जयंती, पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम इथे आयोजित करत असते आणि दरवर्षी आपण बघतो तर त्याच्यावर जे आहे मेंटेनन्स आहे तो कमी जास्त होत असतो। काही झाडं जे आहे तिकडे आपण वृक्षारोपण करतो ती जे आहे आजूबाजूचे लोक जे आहे काढून नेतात,